नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राज्य ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 14, 15 आणि 16 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर काही भागात तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर कमी होत असून काही ठिकाणी या पावसाचा जोर जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 14, 15 आणि 16 जून दरम्यान महाराष्ट्रातील हवामानात आणखीन एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळू शकतो। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला मान्सून पूर्व वादळी पाऊस आता अनेक भागात कमी होत असून मान्सूनी पावसाचा प्रभाव हळूहळू वाढताना दिसत आहे। सध्या कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात मान्सूनचा प्रभाव अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे। या भागात मध्यम ते जोरदार पाऊस, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यात अधूनमधून पाऊस तर मेघगर्जना देखील पाहायला मिळू शकतात आणि काही भागात हलका मध्यम स्वरूपात पाऊस देखील राहील। मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पूर्व स्वरूपाचा पाऊस पूर्णपणे संपलेला नसला तरी त्याचा जोर कमी होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर परिसरात स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकतो। वाऱ्याचा वेग साधारण 20 ते 40 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। काही ठिकाणी मेघगर्जनेदरम्यान अधिक वेगवान वाऱ्याचा झोत पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे आता महाराष्ट्रातील पावसाचा प्रकार हळूहळू मान्सूनपूर्व वादळी पावसाकडून नियमित मान्सूनी पावसाकडे वळत आहे। त्यामुळे कोकण आणि घाटमांदा भागात पावसाची वारंवारता वाढण्याची शक्यता आहे। एकंदरीत 14 ते 16 जून दरम्यान वादळी पावसाचा जोर काहीसा कमी राहू शकतो, तर मान्सूनचा प्रभाव विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिक मजबूत होऊ शकतो। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्राचे वातावरण अचानक बदलल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला असून मान्सूनी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनी पाऊस तसेच काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात मान्सून पूर्व पावसाचा जोर कमी देखील झालेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 14, 15 आणि 16 जून 2026 या तारखेचा जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करू। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्वेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर ठिकाणी हलका पाऊस राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थिती आणि पावसाचा जोर फारसा नाही, हलका मध्यम बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कोलकाता इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। विजयवाडा इकडे मध्यम हलका राहील। हैदराबादला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही विदर्भ, मराठवाडा इकडे वादळी पावसाचा अंदाज आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, अल्डोना मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे मध्यम हलका पाऊस राहील। गोवा राज्याचा परिसर मोपासा, पणजी, वास्को द गामा, तिक्सा, बंडोरा, कास्टल रॉक, साईगाव, मडगाव, कुचकोडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वेंगुर्ला, मापण, कोडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कडेगाव, पटेगाव जोरदार स्वरूपात राहील आणि मालवण, बैगणी, पिपकासल तसेच कणकवली, कोणकेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसरी, अर्धाला हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, इस्पोर्ली, कागल या परिसरातही मध्यम हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये
जोरदार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, कोल्हापूर, परोळा, संगळू, ज्योतिबील, किनी, कोडाली, आष्टा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव हलक्या स्वरूपात राहील। तसेच शिरगोपी, कोडाचिले हलका पाऊस राहील। रायबाग, इटकल, देवणकाठी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चिकोडी आणि संकेश्वरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याच्या या भागात। तसेच सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडे जोरकम राहील, ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे विटा, रामपूर तसेच नरसिंहपूर, मेढा, उडाले हलक्या स्वरूपात राहील। पुसेवली, औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा आणि कोरेगाव, मोलदिकसल, लाटे, फलटण, बारामती आसपासचा बहुतांश परिसर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे जोर जास्त राहील। कोयना, पटण, आरवाडे, वसुटफोट, सागदेव, मेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमीच राहील। मुलगुण तसेच माखणजण, सरवाडा, लोटे, चिपळूण, गुहागर आणि दहागाव, खेड, दापोली, पाचपंढरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे वाई, खंडाळा आणि लाटे, फलटण, बारामती इकडे हलक्या स्वरूपात राहील। मारगाव, जेजुरी, केटवल्ले, सासवड, पुणे, दायरी, वाघोली तसेच लगतचा परिसर बघितला असता बोरी, नार्वे, पाबल, मलटण, कवटे विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि पुणे जिल्ह्याचा परिसर टाला, इंदापूर, मोरजिंजरा, कलसीत हलका पाऊस राहील। जिटे, लवासा, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, कोपोली, कामशेतले हलका पाऊस राहील। शिरोळ, कोपोली, कामशेत तसेच कर्जत, कुसर, पेटणा राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भाईंदर, वसई, विरार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। शिवाले, वै, शाकरे घाटमाथ्याकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सम्राट, गुंडा, इगतपुरी जोरदार स्वरूपात राहील। जोहर, मोखाडा, त्र्यंबक या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। सपाले, गोडमाल, वाडा तसेच मान्नूर, कुडण, पालघर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। घारगाव, मांडवे तसेच आल्यानी, टाकळोकेश्वर, अहिल्यानगर, खंडाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि उत्तरेकडे शिर्डी, बिलतांबा, कोपरगावला ढगाळ स्थिती आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, देवळी, ओझर, लासलगाव, पाटोदा, मनमाड इकडे हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वादळी वाऱ्यासह राहील। स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहील। धुळे, जळगाव, नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर या भागामध्ये पावसाचा जोर फारसा नाही। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याकडे फारसा नाही। तसेच मराठवाड्यातील नांदेड वगळा इकडे हलका मध्यम पाऊस नांदेड वगळा या जिल्ह्याकडे राहील। नांदेड वगळा, वसमत, हिमायतनगर, उमरखेड आणि किनवट या भागात हलका पाऊस राहील। परभणीकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। हिंगोलीकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिमला ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्याचा काही परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे वादळी पावसाचा अंदाज। अमरावती, नांदगाव, मोझारी, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, चिखलदरा, रिसालदारणी या भागात वादळी पावसाचा अंदाज राहील। हलका मध्यम राहील। वारे जास्त राहील। आणि तसेच तळेगाव, कर्जना, कोडाली, काटोल, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा हलका पाऊस राहील। उमरी, सावरनेर, बडेगाव, विछवा भंडारा जिल्ह्याकडे आणि वाघोली, कामठी हलका पाऊस नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील। भंडारा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। भंडारा, वर्धी, धर्मापुरी, असोली, कंधारी जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगाव, बनगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अडायल, गौतमगाव, पावनी, भिवापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा, गोंदिया आणि गोबरवाई, निपाणी, डोंगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, आमगाव, साक्री, टोळा, देवरी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वडनेर, हिंगणघाट, वर्धा, तुळजापूर, ब्रिकोकटे, धोतीवाडा, आर्वी, वडोणा, लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूर आणि यवतमाळ, जामोडा, कलाम, पांढरकवडा, घाटंजी, करंजी या भागातही मध्यम हलक्या वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल
तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.